नाही, पण राऊतसाहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की काल राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीला संधी होती त्यांच्याकडे असलेले पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्याबाबत? कारण निवडणूक आयोगानं 30 जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली होती, पण इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शनावर ठाम राहुल गांधींकडे असलेले पुरावे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत. लक्षात घ्या, तुम्ही निवडणूक आयोगाची कोणी बाजू घेऊ नये. जे कोणी निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत ते या लोकशाही विरुद्ध कृत्य करतायत. सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा हत्यारा आणि मारेकरी आहे. सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे. जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, काय हिंद मजदूर किसान सभा आहे, की अजून काय त्यांच्या लहान सहान संघटना, वनवासी फनवासी काय ते असतं त्यांचं. तर त्या पद्धतीचं सध्याचा निवडणूक आयोग ही त्यांची एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे त्यांची एक शाखा आहे. त्याच्यामुळे त्यांना जे आदेश येतील गृहमंत्र्याकडून त्या पद्धतीनंच ते काम करणार. पण लक्षात घ्या, एक दिवस या निवडणूक आयोगाला जनता फासावर लटकवेल लोकशाहीच्या हत्येबद्दल. राऊतसाहेब, आंदोलन तर झालं, आता पुढे काय? हे आंदोलन वाढत राहील. जयप्रकाश नारायण यांनी ज्या प्रकारचं आंदोलन देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी वगैरे केलं होतं त्या काळात म्हणतात, तर अशा प्रकारचं आंदोलन जेपी आंदोलनापेक्षाही प्रखर आंदोलन होईल. 300 खासदार उतरले का? अनेक महिला खासदार आंदोलन करताना बेशुद्ध पडल्या. इतक्या प्रखरपणे आंदोलन सुरू होतं, भर उन्हात, तप्त उन्हामध्ये. हे लक्षात घ्या. राऊतसाहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे पालकमंत्री पदावरून जो वाद, विशेषतः रायगड आणि नाशिकचं जे पालकमंत्री पद आहे, ध्वजारोहण किंवा झेंडावंदन हे अदिती तटकरे या रायगडमध्ये करतील आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये करतील. म्हणजे जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांच्या पारड्यातच त्यांचं दान टाकलेलं आहे की हेच पालकमंत्री असतील, आणि त्यामुळे शिंदे सेना स्वाभाविकपणे नाराज असणं. आम्हाला त्याच्यामध्ये काय पडायचं नाहीये. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला पालकमंत्री करायचं आणि कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचं. ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही. हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवू द्या. पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी CM आहेत बरं का, जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली, त्यात पालकमंत्री पदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत, नेमत नाहीत, कुठे नाशिक आणि